वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे JNM थर्ड इयरचे MCQ, की जे की खूप वेळा येऊन गेलेले आहेत, वारंवार विचारण्यात आलेले आहेत. असे आपण आज या ठिकाणी प्रश्न घेणार आहे. ठीक आहे. तर मेंटल हेल्थ हा सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये MCQ. तर सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि सोबतच बेल आयकन घंटीलासुद्धा प्रेस करा. आणि लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच जॉईन व्हा. तर सुरू करूया. स्मरणशक्ती नष्ट होणे म्हणजेच रिकामी जागा काय? ऑप्शनमध्ये आहे ॲक्टिक्सिया, अनक्सिया आणि एग्नेसिया व अलोगिया. तर याचं उत्तर काय आहे? ॲग्नेसिया हे याचं ॲन्सर आहे. ठीक आहे. पायका हा रिकामी जागा प्रकाराचा आजार आहे. आता पायका म्हणजेच काय? तर पायका हा कशाचा आजार आहे? तर एक ऑप्शनमध्ये आहे याची बोलण्याचा, झोपण्याचा, खाण्याचा आणि सायकोमोटर ॲक्टिव्हिटी. तर हे झाले याचे ऑप्शन. तर पायका हा एक खाण्याचा आजार आहे, खाण्याचा प्रकाराचा आजार आहे. ठीक आहे. नंबर 3, कोलेस्ट्रोफोबिया म्हणजेच रिकाम्या जागा भीती होय. आता कोलेस्ट्रोफोबिया म्हणजेच काय? तर ऑप्शनमध्ये आहे उंचीची भीती, पाण्याची भीती, बंद जागेची भीती आणि गर्दीची भीती. तर याचा आन्सर आहे कोलेस्ट्रोफोबिया म्हणजेच बंद जागेची भीती होय. ठीक आहे. हे झालं नंबर 3. नंबर 4 आहे न्यूरोलॅस्टिक. नंबर 4, न्यूरोलॅस्टिक ड्रग्जला रिकामी जागा म्हणतात. आता न्यूरोलॅस्टिक हे एक ड्रग्ज आहे. आता त्याला आणखी एक म्हणजे मेडिकल भाषेत एक शब्द वापरतात. तर तो याच्यामध्ये काय आहे? तर हे ऑप्शनमध्ये पाहूया. अँटीसायकोटिक, अँटी एन्झायटिक व मूड सेटिबलायझर आणि हिग्नोसेडिक्टिव्ह. आता याच्यामध्ये याचा आन्सर आहे न्यूरोलॅस्टिक ड्रग्जला अँटीसायकोटिक असे म्हणतात. हे झालं याचं ॲन्सर. ठीक आहे. नंबर 5, अँटीटाइप्स उपचार पद्धती ही रिकामी जागा व्यक्तीमध्ये वापरतात. आता अँटोवॅज ही एक पद्धत आहे की जे अशा व्यक्तीमध्ये वापरण्यात येते की की ते ज्या एखाद्या वस्तूचे जास्त प्रमाणात सेवन खाण्यात किंवा पिण्याचे जास्त सेवन करण्यात येत असतील त्यालाच अँटोवॅज उपचार पद्धती असे म्हणतात. आता याचं ऑप्शनमध्ये आहे मदसेवन, न्यूरोसिस आणि ॲर्गोनिक ब्रेन सिंड्रोम सायको 6. तर याचा आन्सर आहे मदसेवन. आता मदसेवन हे अँटोबॅक्स उपचार पद्धती या व्यक्तीमध्ये वापरली जाते. ठीक आहे. नंतर आहे नंबर 6, व्हॅल्युएशन म्हणजेच रिकाम्या जागामध्ये अडथळा असणे. आता एखाद्या व्यक्तीला व्हॅल्युएशन होत असतात की किंवा तर अशा स्मरणशक्तीमध्ये अडथळा येणे किंवा त्या व्हॅल्युएशन होणे त्यालाच रिकाम्या जागा असे म्हणतात. तर ऑप्शनमध्ये आहे स्मरणशक्ती, इनसाईट, आकलन आणि विचार. आता जे व्हॅल्युएशन होतात त्याच्यामध्ये अडथळा येणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात? आकलन. हे याचं ॲन्सर आहे आकलन. नंबर 7, डेफिनेशिया हा मनोविकार रिकामी जागा यांच्याशी संबंधित आहे. आता डेफिनेशिया हा कशाचा मनोविकार आजार आहे? तर ऑप्शनमध्ये आहे बुद्धिमत्ता, आकलन, जजमेंट आणि स्मरणशक्ती. आता डिमेन्शिया हा एक मनोविकाराचा आजार आहे. तर कशावर आहे? स्मरणशक्तीवर याचा आन्सर आहे. तर डिमेन्शिया हा मनोविकार या आजाराशी संबंधित आहे. ठीक आहे. स्मरणशक्ती. तर हे झाले आपले 7 MCQ. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच लाईव्ह क्लाससुद्धा अटेंड करत जावा. त्याच्यावरती आपण लाईव्ह क्लासमध्ये ANM फर्स्ट इयर, सेकंड इयर, JNM फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर दोन्ही इयरचेही क्लास होत असतात. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि याच्या पुढच्या व्हिडिओसाठी कमेंट करा. जर या सब्जेक्टचे MCQ हवे असतील तर लगेच कमेंट करा.
तर थँक्यू बाय.